हे चुप बसा. बघा चला, आज माझा बर्थडे आहे आणि बर्थडे निमित्त मी केक आणलेला आहे मुलांना, चॉकलेट्स आणलेले आहेत आणि हे मुलींना गिफ्ट, हे मुलांना. आणि हे जे मला पालकांना दिवाळी गिफ्ट आहे, पालकांना दिवाळी गिफ्ट केक आणले, मुलांना खाऊ सुद्धा आणणार आहे. सो बघा, आणि सर्व पालकांचे, मुलांचे आणि आपले प्रिन्सिपल मॅडम आलेले आहेत स्कूलच्या, श्री गणेश विद्या मंदिर स्कूलच्या शीता ढवळे मॅडम, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया आणि नंतर गिफ्ट वाटेल. आणि मुलांनी दिवाळीच्या वस्तू आणलेल्या आहेत, जसं काही ग्रीटिंग, कंदील, ते आपण दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण दिवाळी सेलिब्रेशन, आणि दिवाळी सेलिब्रेशन पण आहे बर्थडे मध्ये माझ्या. थँक्यू आणि हॅपी दिवाळी. ऍडव्हान्स मध्ये आम्ही दिवाळी सेलिब्रेशन आणि बर्थडे एकदम करतोय म्हणून सगळ्यांना. आणि मॅडम आधी पालकांना गिफ्ट वाटते. मॅडम तू दे ना. नाही असं काय नाही, आम्ही नेहमी देत असतो. एक एक जावा ना. फोटो काढ. कोण राहिले? Happy birthday to you. Happy birthday to you. Birthday dear madam. Happy birthday to you. इकडे बघा मॅडम. मॅडम ए चला बाजूला तर वा, फोटो येऊ द्या. ए इकडे बघा. थांबा मॅडम. बघा मुलांना चिवडा, केक, कॅडबरी दिलेले, पालक पण आहे. पालक एन्जॉय करत आहे. चिवडा, केक आणि कॅडबरी. बघा काव्याची मम्मी पूजा, सुनीता,
हे सगळे फ्रेंड आहेत. पालकांचं सगळ्यांचं स्वागत. काव्या, हंसिका बघा सगळे केक खात आहेत आणि बर्थडेची पार्टी करतायत. बघा सगळ्यांना हाय बोलतायत. पालक पण हाय बोलतात. बघा मुलांनी ग्रीटिंग कार्ड, कंदील बनवून आणलेले आहेत दिवाळीचे. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि मी सुद्धा गिफ्ट वाटलेले आहेत मुलांना. मुलांना पालकांना रिटर्न गिफ्ट दिलेले आहे. स्टुडंट आलेले आहेत. मला त्यांनी हेल्प केली फुगे लावायसाठी आणि मी त्यांना माझ्या बर्थडे निमित्त दरवर्षी मी गिफ्ट मुलांना वाटतच असते. आणि हे माझे स्टुडंट होऊन गेलेले आहेत शिशुवर्ग बालवर्गात असताना. आणि आता कोणत्या स्टँडर्डला आहेत तुम्ही? 6th आहेत बघा. आणि एवढे हुशार आहेत. त्यांनी मला खूप मदत केली आणि त्यांना थँक्यू. आणि मी माझ्या बर्थडे निमित्त गिफ्ट वाटत असते त्यांना पण आवडेल. घे फोटो. फोटो ब्लॅक नाही आले ना? मोबाईल खाते करायचं. बोल. आज मॅडमचा वाढदिवस आहे. मॅडमचा बर्थडे आहे. आज आम्ही सगळी पालक लोक मॅडमला सगळं गिफ्ट देणार आहोत सरप्राईज म्हणून. दिवाळीचं वगैरे हॉटेलमध्ये आलोय आम्ही आज. आणि गिफ्ट पण निमित्त माझ्या वाढदिवसानिमित्त पालकांनी मला सरप्राईज म्हणून इथे हॉटेलमध्ये आणलेले आहे. आणि मी आलेली आहे. बघा सगळे पालक हॅलो बोला. स्टुडंट पण आलेले आहेत. हॅपी बर्थडे. हा हॅपी बर्थडे म्हणते मला. हा बघा आम्ही आलेलो आहोत आणि सेलिब्रेशन करणार आहोत. त्यांनी केक पण आणलेला आहे आणि गिफ्ट पण आणलेलं आहे. आणि बघूया आम्ही गोविंदाश्रम हॉटेलमध्ये म्हणजे स्कूलच्या जवळच आहे तिकडे आलेलो. बर्थडे निमित्त बर्थडे सेलिब्रेशन केक सुद्धा आणलेला आहे पालकांनी मला. त्यांना थँक्यू. असं केक आहे आणि आम्ही आधी केक कटिंग करणार आहोत. नंतर खाणार आहोत. पावभाजी स्पेशल आहे हॉटेलमधली. हाय हाय गाईस. ती बघा कशी बोलते. तिला पण ब्लॉगरच व्हायचंय वाटतं. बघा माझ्या बर्थडे सेलिब्रेशनचा केक पालकांनी गिफ्ट दिलेला आहे. छान आहे. त्यांना पुन्हा एकदा थँक्यू. फोटो निघाल. सगळ्यांनी बरोबर. आता तुम्हीच आणलंय तर मॅडमला हेच बरवा नाही. चॉकलेट खाण्याची शॉपिंग दे. बघा क्लास सेलिब्रेशन पण क्लासमध्ये सुद्धा केलेलं आहे. पण तो व्लॉग दुसऱ्या पार्टमध्ये येईल दिवाळीच्या. बघा क्लास सेलिब्रेशन माझ्या क्लास सेलिब्रेशनचं व्लॉग हा दिवाळीच्या व्लॉगमध्ये मी बड्डेचं सेलिब्रेशन दाखवणार आहे. सो समजून घ्या. आणि सर्व सबस्क्रायबांनी आणि पालकांना शिक्षकांना खूप खूप थँक्यू की त्यांनी माझा बड्डे अशा प्रकारे सेलिब्रेशन केला आणि सबस्क्रायबांनी मला बड्डे गिफ्ट दिले त्याबद्दल थँक्यू. ऑर्डर आलेली आहे मेंदू वडे, ज्यांनी मसाला डोसा ज्यांनी मागवलेली, कोणी आम्ही पावभाजी मागवलेली आहे मुलांना. बघा
मेंदू वडे, मसाला डोसा आणि बर्गर सुद्धा मागवलेला आहे. मेंदू वडे, नूडल्स सुद्धा मागवलेले आहे हॉटेलमध्ये. आणि आमच्या मॅडम बघा काय खात आहे. हा नूडल्स खाते मी. नूडल्स चाकून बघते, बघूया कसे आहे हॉटेलमध्ये. नूडल्स खात आहेत. हे बघा पावभाजी आहे. पावभाजी हॉटेलची पावभाजी खूप फेमस आहे. पावभाजी पाव आपल्याला एक्स्ट्रा लागतील. हा मग पाव घ्या. हे नाहीये का प्याज वगैरे. आता पावभाजी खाते सगळे पालक आणि मी. आणि या तुम्ही सुद्धा कधीतरी पार्टीला माझ्यासोबत. ही माझ्या बर्थडेची पार्टी आहे. पालकांनी अरेंज केली आहे आणि मी सुद्धा आले. दिवाळी सेलिब्रेशन आणि बर्थडे सेलिब्रेशन. इकडे बघा पूर्वी, इकडे बघ. हाय बघा मस्तपैकी पावभाजी खायला आलोय आम्ही. मॅडमची सोय पडते मला. हे बघा काव्या या मॅडम आहे. विघ्नेशच्या आईचा एक प्लेट नूडल्स खाऊन झालेला आहे. तू काही खाल्लं नाहीये. हे बघा आता मी स्टार्ट करणार आहे. आणि यांचे 2 बर्गर खाऊन झालेले आहेत आतापर्यंत. काव्याची मम्मी पूजा रील्स बनवते हॉटेलमध्ये. बघा तुम्ही कधी असे रील्स काढले असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आम्ही सगळे जेवलेलो आहोत. बघा मुलं. सर्व पालकांनी मला गिफ्ट दिल्याबद्दल खूप 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 थँक्यू त्यांना. आणि त्यांनी माझा बड्डे असा सेलिब्रेशन केला हॉटेलमध्ये जाऊन आणि स्कूलमध्ये सुद्धा. आणि असेच सपोर्ट पुढेही करतील मला. त्यांना पुन्हा एकदा सर्व पालकांना थँक्यू. बघा माझ्या बड्डे निमित्त मला माझ्या पालकांनी गिफ्ट दिलेलं आहे. मी ओपन केलेलं आहे. त्यांना खूप खूप थँक्यू. आणि सबस्क्रायबरांनी सुद्धा बघा माझ्या बड्डे निमित्त मला पालकांनी गिफ्ट दिलेलं आहे. आणि आम्ही हॉटेलला गेलेलो. मी ओपन केलं नाही. आणि सर्व पालकांना पूजा सुनीता जेवढे आमचे पालक आहेत त्यांना खूप खूप थँक्यू. आणि सबस्क्रायबरांना पण थँक्यू. त्यांनी मला असं गिफ्ट दिलं. सो चला आपण ओपन करूया. बघा ही स्वराजच्या मम्मीने म्हणजे माझी मैत्रीण आहे वैशाली. तिने सुद्धा दिलं आहे. नेकलेस दिलेलं आहे. तिला खूप खूप थँक्यू. फोटो का. आणि हे पूजा ऋषभच्या मम्मीने दिले. तिला पण खूप खूप थँक्यू. आणि हे विघ्नेशच्या मम्मीने सारिकाने थँक्यू केलेलं आहे. टॉप दिलेलं आहे. तिला पण खूप खूप थँक्यू. आणि हे सबस्क्रायबरांनी गिफ्ट दिलेलं आहे. आपण बघूया ऑनलाईन आले. बघा 1 पीस आलेला आहे. आणि मी ओपन केलेला सुंदर असं 1 पीस आलेला आहे. कसं त्यांना खूप थँक्यू. मम्मीने दिलेले हे आपण ओपन करायचं. हे काय करतात सेलिब्रेशन झालेलंच आहे. आणि कसं वाटला मुलांसोबतचा बर्थडे सेलिब्रेशन कमेंट करून नक्की सांगा. आणि मला हॅपी बर्थडे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अजून पण एन्जॉय आहे. मी दाखवणार सो बघा.